हाय हॅलो, मी सोनाली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि कसे आहेत तुम्ही? तर तुम्ही बरेच असणार आहेत. व्हिडिओ काढण्याचं कारण खास आहे की मी कुठेतरी आली आहे आणि हे अचानक प्लॅनिंग केलेलं आहे. ॲक्च्युली मी आली होती बाहेर, माझा एक इंटरव्ह्यू होता, त्याच्यासाठी मी गेली होती आणि अचानकपणे ठरवलं की इकडे यायचं. ॲक्च्युली गेले 15 दिवस मला यायचं होतं, कारण खूप मुश्किल होतं, खूप टेन्शन चालू होतं. तर येणं काही होत नाही, कारण म्हणतात ना की एक मिनटं, मनात असल्यावर शिवाय कोणत्या गोष्टी होत नाही. आणि मी एका मंदिरात आहे, इथे मी पहिले पण आलेली आहे. आता सांगते तुम्हाला मी कुठे आलेली आहे. ॲक्च्युली लोक तोंडाकडे बघतात तर मला हसायला येतं खरं तर ही जागा तुम्ही ओळखतच असाल कोणती आहे ती. बहुतेकांना माहिती आहे की मी व्हिडिओ काढते, तर दाखवते मी की मी कुठे आहे ते. आणि इथे येण्याचं कारण खूप खास आहे. ॲक्च्युली मला खूप आधीच इथे यायचं होतं, पण मंदिर हे असं आहे बघा, ओळखलं असेल तुम्ही. तर जोपर्यंत देवाच्या मनात येत नाही तोपर्यंत आपण इथपर्यंत येऊ शकत नाही. आणि आज मी अचानकपणे इथे आलेली आहे, कारण माझ्या आयुष्यात काही गोष्टी नवीन होणार आहेत, ज्याचं स्वप्न मी खूप दिवसापासून बघितलेलं होतं आणि खूप प्रयत्न केले होते. त्या प्रयत्नांना कदाचित आत्ता यश मिळाले. आणि एक स्पेशल कारण असं होतं की इथे येण्याचं, की कोणीतरी त्रासात आहे. ती व्यक्ती माझ्या खूप जवळची आहे, जी सध्या तरी खूप त्रासात आहे आणि मला नाही त्यांचा त्रास होणं. तर ह्याच्या आधीच मी इथे येणार होती, पण माहीत नाही की खूपदा येण्याचा प्रयत्न केला, पण पाऊल काय पुढे येत नव्हतं. आणि आज अचानक माझ्या डोक्यात आलं की नाही जायचं. आज माझा एक इंटरव्ह्यू होता, त्या इंटरव्ह्यूसाठी मी गेले होते, कारण मी जॉब चेंज करत आहे. कारण प्रॉब्लेम चालू आहे जॉबचे, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं. त्याच्यामुळे मी बाहेर पडली होती आणि मी दाखवते तुम्हाला मी कुठे आहे. एक मिनटं, व्हिडिओ खूप छोटा करणार आहे, मोठा नाही करणार आहे. तर ठीक आहे, मी दाखवते तुम्हाला मी कुठे आली आहे. ही जागा तुम्ही ओळखलेलीच असेल कोणती आहे ती, कारण इथे मी खूपदा आलेली आहे आणि खूप व्हिडिओ आहेत माझे इकडे. तर मी खाटू श्याम बाबाला आलेली आहे, बेलापूरला. इथे मागितलेली इच्छा पूर्ण होते आणि माझी खरंच इच्छा पूर्ण झालेली आहे इथे येऊन. इथून कोणी रिकाम्या हाताने जात नाही आणि माझा हा खूप मोठा अनुभव आहे. तर मी आज पुन्हा एकदा इथे आली आहे, तर तुम्हालाही त्याचं दर्शन घडवणार आहे. चला पुढे बघूयात आपण काय काय घडतं ते. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हीसुद्धा दर्शन घ्या आणि तुम्हीसुद्धा तुमची इच्छा मागू शकता, ती पूर्ण होईल. आणि जेव्हा पण मी टेन्शनमध्ये असते तेव्हा मी इथे येते. माझं मन खरंच इथे येऊनच शांत होतं आणि मला खूप प्रसन्न वाटतं, खूप छान वाटतं. इकडचं वातावरण पण खूप शांत आणि खूप छान आहे. मी खूप वेळा इथे आलेली आहे पहिल्यांदासुद्धा, आणि इथे आल्यावरती खूप गोष्टी मला जाणवल्या, खूप गोष्टींमध्ये मला फरक कळला. आणि तुम्ही बघू शकता खाटू श्याम बाबांचं दर्शन घ्या आणि खूप छान आहे परिसर. आणि माझ्या मैत्रिणीला बोलते तू बस म्हणून, आणि ह्याच पेजवरती मी लिहिलं होतं. आणि हा पेज आहे तो नवीन घ्यावा लागतो आपल्याला, कोरा घरातला नाही चालत. आणि पेनसुद्धा रेड कलरचंच घ्यावं लागतं, बाकीचं कलरचं नाही चालत. रेड कलरच्याच पेनने जे काही लिहायचे आपल्याला ते आपण लिहू शकतो. फक्त हे कोणाला सांगायचं नाही आणि कोणाला दाखवायचं नाही, हे फक्त आपल्यातच असतं. आणि इथे जे भटजी आहेत त्यांचं काय पत्रिका वगैरे बघायचं काय चाललं होतं. आणि हे बघा आपले खाटू श्याम बाबा, हारे के सहारा खाटू श्याम बाबा. आणि खरोखर जिथे सगळं काही संपतं तिथे फक्त ह्यांचा आशीर्वादच कामाला येतो. आणि खरंच माझा खूप मोठा अनुभव आहे. आजपर्यंत जिथे मी हारली होती तेव्हा मी इथेच आली होती आणि इथेच मला सगळ्या गोष्टीचं समाधान भेटलेलं होतं.
तर तुम्ही बघू शकता की मी हे सगळं लिहिल्यानंतर याच्यामध्ये ह्या लाल कपड्यामध्ये हे सगळं नवीन घ्यावं लागतं, काही जुनं चालत नाही. तर नारळ ठेवला आहे मी आणि त्याच्यानंतर जे काय मी लिहिलेली चिठ्ठी होती ती त्याच्यावरती ठेवायची असते आणि आपल्याला जेवढे पैसे ठेवायचे आहेत तेवढे आपण ठेवून त्याला बांधायचं असतं. तो लाल कलरचा धागा आहे ना तो, आणि कोणतीही गोष्ट घरात ठेवलेली चालत नाही, सगळं नवीन घ्यावं लागतं. कारण की घरामध्ये कसं की आपले हात वगैरे लागतात कसले पण काही, तर नाही ठेवावे शक्यतो. मी सगळं जाताच विकत घेतलं होतं, घरातून मी काहीच घेऊन गेलेली नव्हती. आणि मनामध्ये फक्त देवाचं नाव होतं. तर तुम्ही बघू शकता की हे असं या प्रकारेच बांधावं लागतं आणि त्याला 3 गाठी बांधाव्या लागतात. नंतर ह्या 3 गाठी बांधल्या त्याला आणि ते 2 फुलं आहेत बघा, ते सुद्धा मी एक तिथे ठेवलं होतं आणि एक बाजूला पण मंदिर आहे, तुम्हाला दिसेलच. इथे सगळेच देव आहेत, म्हणजे आपल्या गणपती बाप्पा आहेत, परत आपले शंकराची पिंड आहे आणि हे 3च गाठी बांधायचे असतात बघा, 3पेक्षा जास्त बांधायच्या नसतात. तर बाकीचा व्हिडिओ पुढे मी तुम्हाला सांगितलं की माझा फोन हँग झाल्यामुळे मी बाकीचा व्हिडिओ नाही घेऊ शकले. डायरेक्ट तुम्हाला दिसेल पुढे की कुठे व्हिडिओ घेतला, कारण फारच मी ना व्हिडिओमध्ये म्हणजे माझ्या फोनमध्ये ना खूप गोष्टी अशा घेऊन ठेवल्या होत्या, गेम वगैरे, त्याने माझा फोन हँग झालेला आहे. बघा हे डायरेक्ट मी तिथे बांधतानाच ते शूट झालं, मध्ये नाही शूट झालं कारण ना त्या फोन हँग झाला, त्याच्यामुळे ते शूट नाही झालं. नाही तर तिथे त्या बाबांनी म्हणजे ते जे भटजी होते ना त्यांनी ते देवापाशी सगळं हे करून पूजा करून मग मला ते दिलं होतं. मला बांधता येत नव्हतं ॲक्च्युली, माझा हात पोचत नव्हता, माझी हाईट थोडीशी कमी होती, त्याच्यामुळे मला हाताला कळ येत होती, मला काही कळतच नव्हतं. नंतर मग मी थोडासा आशीर्वाद वगैरे घेतला पुन्हा एकदा देवाकडे, आणि जे मला बोलायचं ते मी बोललेली आहे. आणि खूप लवकरच तुम्हाला सांगेन की का गेली होती, कारण मी आतापर्यंत व्हायच्या आधी सगळं सांगत होती, पण आता सगळं टळलेलं आहे, कारण खरंच नजर ही लागतेच, त्याच्यामुळे आता माझ्या कोणत्या गोष्टी पूर्ण झाल्याशिवाय मी सांगत नाही. हे बघा इथे तुम्ही बघू शकता, इथे वैष्णवदेवी, गणपती बाप्पा ह्यांचे सगळ्यांची मूर्ती आहे. इथे आमच्या बाहेर गाड्यांचा हॉर्नचा आवाज येत आहे, थोडं समजून घ्या. इथे शंकराची पिंड आहे आणि हे माझ्या माहेरचं देवस्थान आहे खरं तर. खरंच इकडचं वातावरण खूप शांत आहे आणि इथे एकदा खरंच जाऊन बघा, खूप शांत वाटतं, मन खूप प्रसन्न वाटतं. जेव्हा आली तेव्हा माझा चेहरा खूप पडलेला, पण इथून जाताना मी खूप आनंदात आणि प्रसन्न होऊन आलेली आहे, कारण मला माहिती आहे की माझी इच्छा पूर्ण होणार आहे आणि मी ज्या खास गोष्टीसाठी आले त्यातून बाहेर पडणार आहे, मला माहिती आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं आहे की मी का गेली होती, कारण खरोखर माझं खूप जवळचं आणि खूप खास व्यक्ती आहेत, तर खूप त्रासात आहे, खूप मी वारंवार सांगितलेलं आहे. आणि इथेच मारुतीचं मंदिरसुद्धा आहे, तर तिथेसुद्धा मी गेली होती आणि बाकीचं शूट नाही करता आलं. तिकडे अजूनसुद्धा मंदिर आहे पण नाही शूट करता आलं. आणि ॲक्च्युली व्हिडिओ एडिट करत होती आता, तेव्हा समजलं की आपण व्हिडिओचा एंडच केला नाही, लक्षातच राहिलं नाही माझ्या, म्हणून म्हटलं चला व्हिडिओचा एंड करून टाकावा. तर घरी मी आली आणि तुम्हाला कळलंच आहे की मी कुठे गेली होती. आणि माझा पूर्णतः व्हिडिओ शूट हा माझ्या मैत्रिणीने केलेला आहे. तर ते मेन पहिला मुद्दा तुम्हाला हे करते की माझी मैत्रीण होती माझ्यासोबत, आम्ही इंटरव्ह्यूसाठी गेलो होतो आणि तिथे झाला इंटरव्ह्यू. आता जॉबचं तर आपलं कुठेही होणार हे फिक्स आहे, कारण तेवढं कॅपेबल आहोत, त्याच्यामुळे जॉबचं काही आपलं प्रॉब्लेम नाही येणार. आणि राहिला दुसरा विषय की अचानकपणे मी खाटूश्याम बाबाला का गेली, कारण गेले 15 दिवस मला जायचं होतं, पण काय माहीत नाही की का माझं जाणं होत नव्हतं, हे मला कळतच नव्हतं. अक्षरशः की मागे कोणीतरी खेचत आहे असं मला वाटत होतं. त्याच्यामुळे आज अचानकपणे माझ्या मनात आलं की नाही आता गेलंच पाहिजे, आणि काही झालं तरी मी आज जाणार, कशी पण पोचणार. खरं तर असं असतं की जिथपर्यंत देवाच्या मनात येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यापर्यंत जाऊ शकत नाही. ह्याच्या आधी मी खूप वेळा खाटूश्याम बाबाला गेली, जेव्हा पण विचार केला तेव्हा मी गेली, पण या 15 दिवसात खूप काही अशा गोष्टी घडत होत्या की ज्याचा मी कधी विचार पण केला नव्हता. आणि म्हणजे माहीत नाही, ॲक्च्युली माझी झोप पण झालेली नाही, रात्रीसुद्धा मला झोपसुद्धा व्यवस्थित लागत नाही आहे, मला माझ्या डोळ्यावरनं कळत आहे. आणि माझ्या डोळ्यांना प्रॉब्लेम झालेला आहे,
डॉक्टरांकडे मी गेली होती. माहीत नाही की माझ्या डोळ्याला थोडंसं इन्फेक्शन झालं. मला चष्मा हा आधीपासून आहे, आत्ताच नाही आहे, हे माहीत आहे तुम्हाला. त्यांनी माझे आधीचे व्हिडिओ बघितलेले आहेत, त्यांना माहिती आहे. तर थोडासा प्रॉब्लेम झाला माझ्या डोळ्यांना, की माझ्या डोळ्यामध्ये ना म्हणजे असं पटकन मी उठली की अंधार यायचा. ते अशक्तपणामुळे पण होतं आणि डोळ्याची आग एवढी भयानक होती की जसं काही कोणीतरी डोळ्यामध्ये माझ्या मिरची टाकली आहे. मी डॉक्टरांना दाखवलं तर त्यांनी मला असं सांगितलं की तुला चष्मा आहे आणि तुझ्या डोळ्यामध्ये ना पाण्याचं प्रमाण हे कमी झालेलं आहे, तर तू पाणी पण कमी पिते आणि डोळे म्हणजे तुला चष्मा असल्यामुळे तू वापर कर त्याचा, तुला इन्फेक्शन झालेलं आहे डोळ्याला, तर ते तसं हे करू नकोस. आणि आता मला 24 तास चष्मा लावायला सांगितलं, पण मी तेवढं 24 तास लावत नाही. मी बाहेर जाताना, वाचताना, TV बघताना, मोबाईल बघताना लावते. बाकीच्या वेळेला नाही लावत, कारण की मला सवय नाही आहे, मला जमतही नाही लावायला. तर त्याच्यामुळे डॉक्टर म्हणले की तुझे एवढे सुंदर डोळे आहेत, कशाला त्याची वाट लावते ना, तेवढ्या कमी वयामध्ये तुला मोतीबिंदू होण्याचा त्रास होईल, तर असं काही करू नकोस, तर चष्म्याचा वापर कर. तर त्याच्यामुळे आता मला चष्मा रेग्युलर लावायला लागतो. आणि खरोखर माझे डोळे खूप छान आहेत, पर्सनली मला खूप आवडतात कोणी, आणि मला त्याच्या कमेंट पण आहेत इंस्टावरती. आणि खरंच माझे डोळे खूप छान आहेत आणि मला नाही त्याची वाट लावायची आहे, म्हणून यावेळेला तरी मी डॉक्टरांचं ऐकलं आहे. तर ठीक आहे. तर राहिला विषय की मी खाटू श्याम बाबाला गेली होती आणि त्या का गेली होती, तर मी तुम्हाला मागाशी सांगितलं की माझ्या आयुष्यात खूप गोष्टी अशा घडत आहेत की म्हणतात ना की सुखामागे दुःख आणि दुःखामागे सुख येतं. आणि मी आता गेली होती ते खास कामासाठी गेली होती की माझ्या खूप जवळच्या व्यक्तीला काही गोष्टींचा त्रास होत आहे. मग त्या त्रासातनं त्यांनी बाहेर निघावं एवढीच माझी इच्छा आहे आणि मी त्याच्यासाठी गेली होती. आणि दुसरी गोष्ट अशी होती की माझ्या करिअरविषयी होती की खूप दिवसापासून मी खूप मोठा प्रयत्न करत होती. ती माझी आवड आहे, त्याच्यामध्ये म्हणजे मी करू शकते करिअर, हे मला माहिती आहे. मला खूप संधी आली होती, पण मी नाही त्या गोष्टीकडे लक्ष दिलं, कारण माझ्या काही मजबुऱ्या होत्या, काही जबाबदाऱ्या होत्या, त्याच्यामुळे मी मागे पडत गेली. पण आता ती संधी मला स्वतःहून चालून आलेली आहे आणि ती मला गमवायची नाही आहे, कारण मला आवडते ती गोष्ट आणि मी करते ती. तर त्याच्यामुळे आणि काय आहे तर ते मी तुम्हाला सगळं नंतर सांगेन. सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्याशिवाय मी आता सांगत नाही, तुम्हाला चांगलं माहिती आहे, कारण माझ्या प्रत्येक गोष्टीला आत्तापर्यंत नजर लागलेली आहे, प्रत्येक नात्याला नजर लागलेली आहे. मी जिथे म्हणजे 100% कमवत होती, त्यातलं मी आता 80% कमवते, 20% मी मागे आलेली आहे. कारण मी विचार करत होती की यार मी मेहनत करते, मी कमवते आहे, तर काय हरकत आहे दाखवायला. पण असं नाही होत. आपल्या प्रत्येक गोष्टींवरती नजर लागते आणि खरोखर की माझ्या खूप गोष्टींना नजर लागली आणि मी खूप आता मागे पडलेली आहे. पण ठीक आहे की मी तेवढी स्टेबल आहे की मी स्वतःला, माझ्या मुलाला, माझ्या घराला बघू शकते, एवढी मी स्टेबल आहे. आणि मी त्या कागदावरती काय लिहिलं होतं हे मी जोपर्यंत माझी ती गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत मी नाही सांगू शकत आणि नाही सांगणार आहे. आणि खरंच सांगू तुम्हाला की खाटू श्याम बाबाला जो जातो ना तो कधीच रिकाम्या हाताने येत नाही. हा माझा अनुभव आहे, खूप मोठा अनुभव आहे, मी स्वतः घेतलेला आहे. ह्याच्या आधी पण मी गेली होती आणि ह्याच्या आधीसुद्धा मी माझ्या मनातल्या इच्छा तिथं बोलून दाखवलेल्या आहेत आणि तिथे मी बांधलेलंसुद्धा आहे असं नारळ पहिलेसुद्धा. तेव्हा माझी इच्छा पूर्ण झालेली आहे आणि त्याच्यानंतर मी जाऊन ती गाठ सोडलेली पण आहे आणि ते तसंच करावं लागतं. तर मला पूर्ण व्हिडिओ नाही घेता आला, कारण की काय झालं की माझा फोन ना हँग झाला. जेव्हा मी मंदिराच्या आतमध्ये गेली ना, जेव्हा खाटू श्याम बाबाच्या तिथे, तेव्हा माझा फोन हँग झाला, त्याच्यामुळे तो व्हिडिओ पूर्णतः झाला नाही. तर तुम्ही ते बाकीची प्रोसेस बघितली असेल की मी काय केली. पण तिथे गेल्यानंतर ना आतमध्ये ते भटजी असतात, ते देवाच्या पायाशी ते आपण जे काही मागतो ते नारळ असतो तो लावून ते आपल्याला तिथं ते नंतर तिकडे त्या जाळीला बांधायचं असतं. आणि अत्तरच्या बाटल्या असतात त्या 2 घेऊन जायच्या असतात. एक देवाकडे ठेवली जाते आणि दुसरी आहे ती म्हणजे त्यांच्या अंगाला लावून ती आपल्याला दिली जाते. आपण जेव्हा पण बाहेर जाऊ किंवा कुठल्या चांगल्या कामाला जाऊ ना, तो अत्तर आपल्या अंगाला लावायचं असतं, जेणेकरून आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहील, निगेटिव्ह एनर्जी आपल्याकडे येणार नाही, हा त्याचा हेतू आहे. आणि जेव्हा आपण आपली जी मनोकामना आहे ती पूर्ण झाली की तिकडे जाऊन ती गाठ सोडून यायची असते. तर जेव्हा पूर्ण होईल तेव्हा मी सोडून येईल आणि नक्कीच तुम्हाला सांगेन की नक्की मी त्या पेपरमध्ये काय लिहिलं होतं ते मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. आणि थोड्या दिवसातच त्या गोष्टी कळतील अशी मी अपेक्षा पण ठेवते.
ते कळणं मला गरजेचं आहे. आणि खरं सांगायचं तर मी माझ्यासाठी नव्हती गेली. माहीत नाही, अचानक मनामध्ये आलं आहे माझ्या की जायलाच पाहिजे आणि मग मी गेली. ॲक्च्युली माझं एकतर तब्येत ठीक नाही आहे, माझी झोप व्यवस्थित होत नाही. माहीत नाही की गेल्या 15 ते 20 दिवस आहे ना मला वेगवेगळे स्वप्न पडत आहेत आणि विचित्र स्वप्न पडत आहेत. काय पडत आहेत ते म्हणजे खूप विचित्र आहे, मी सांगू पण शकत नाही तुम्हाला की कसे पडत आहेत. आणि माझी झोप होत नाही, मी मध्ये दचकून उठते. रात्रभर मला झोप लागत नाही, त्याच्याने माझी झोप पूर्ण होत नाही, मला भूक लागत नाही, मी जेवत नाही व्यवस्थित. कारण झोप नसल्यामुळे मला भूकच लागत नाही. डोक्यात भरपूर सारे टेन्शन आहेत आणि मी माझे टेन्शन फक्त माझ्या देवाकडे सांगत असते आणि मला त्याचं नेहमी चांगलंच फळ भेटतं. कारण मी आत्तापर्यंत कधी कोणाचं वाईट केलं नाही आहे, नाही कधी कोणाचा फायदा घेतला आहे, नाही कोणाचं वाईट चितलेलं आहे. त्याच्यामुळे मला पूर्णपणे विश्वास आहे की माझा देव माझ्यावरती कधी अन्याय करणार नाही आणि माझ्या बाबतीत जे काही घडतं ना ते चांगल्यासाठीच घडतं हे मी समजते. आणि खरं सांगायचं तर खाटूश्याम बाबाला काही मी आधी जात नव्हती. माझ्यासोबत एक ॲक्सिडेंट झाला, तुम्हाला माहिती आहे चांगला, की डिसेंबरमध्ये मागच्या 2025च्या माझ्या बाबतीत खूप अशी घटना घडली की मी खूप म्हणजे आजारातूनच उठले म्हणायचं. म्हणजे तो माझ्या जीवनाचा खूप कठीण प्रवास होता. आणि खाटूश्याम बाबाला मी जी गेली ना त्याच्यामागे खूप सारे गोष्टी आहेत, त्या तर मी नाही सांगू शकत कारण मला प्रत्येक गोष्टी इथे सांगणं योग्य वाटत नाही. फक्त एक स्वप्न ते त्या गोष्टीमुळे मी खाटूश्याम बाबापर्यंत पोचू शकले. मी सांगेन एक स्वप्न मला असं पडलं होतं जे मी तुम्हाला सांगितलं होतं की स्वप्नात एकच गोष्ट होती, ती मी वारंवार सांगणार नाही, की जे आवाज माझ्या कानावरती पडला आहे की मी आहे, तू घाबरू नकोस, तुझ्या पाठीशी आहे. त्या एका शब्दावरनं माझ्या आयुष्यात सगळं काही बदललं होतं. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की माझा उपवास असतो गुरुवारी स्वामी समर्थांना. मी कधी म्हणजे काही एवढं हे नाही आहे माझं, पण त्या गोष्टीमुळेच मी खाटूश्याम बाबापर्यंत पोचले. आणि हो, मला एक सारख्यांदा इंस्टावरती कमेंट येतात की तुझ्या हातातले ब्रेसलेट कुठे आहेत. तर माझ्या हातातले ब्रेसलेट आहेत, मी ते व्यवस्थित ठेवलेले आहेत. त्यांची पूजा करून ते घालावे लागतात आणि ते सारखे काढघाल करू शकत नाही. आत्तासुद्धा मला 10 ते 12 मेसेज होते की तुझ्या हातातले ब्रेसलेट कुठे आहेत. माझ्या हातातले ब्रेसलेट आहेत, पण माझ्या कामावरती नाही चालत, माझ्या कामावरती काहीच चालत नाही, तिथलीसुद्धा चालत नाही. तर त्याच्यामुळे ते ब्रेसलेट मला काढून ठेवावे लागतात आणि ते सारखे काढघाल आपण करू शकत नाही, म्हणून ते काढलेले आहेत. आणि ते काढल्यामुळे माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम पुन्हा यायला लागलेले आहेत. तर आणि ते कुठून आणि कसे आलेले आहेत हे मला खूप जणांनी विचारले, पण मी ज्यांच्या थ्रू आहे ते त्यांची मी परमिशन नाही घेतली. खूप मोठी व्यक्ती आहे ती. तसं बघायला गेलं तर त्या सोशल मीडियावरती त्या ताई आहेत, पण मी त्यांची परमिशन नाही घेतलेली आणि मी कोणाची परमिशन घेतल्याशिवाय माझ्या व्हिडिओमध्ये मी कधी कोणाला घेत नाही आणि कोणाचं नाव पण घेत नाही. त्याच्यामुळे नाही सांगणार, पण खूप लवकरच त्यांना समोर आणेल अशी अपेक्षा करते मी. तर चला, मग माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि लवकरच माझी जेव्हा पूर्ण इच्छा पूर्ण होईल, जेव्हा जे त्यांनी मागितलं आहे तेव्हा मी नक्की सांगणार आहे. आणि खरोखर सांगायचं तर खूप गोष्टी मिस करते आहे आणि खरंच माझ्या आयुष्याचा खूप सुंदर दिवस होता उद्या. तो मला माझ्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करायचा होता, तो आनंद त्यांना सांगायचा होता, पण त्यांनी काही अटी घातलेल्या आहेत, त्याच्यामुळे मी नाही सांगू शकत. आणि जेव्हा त्यातून ते मला मुक्त करतील तेव्हा सर्वात पहिले मी त्यांनाच सांगणार आहे. तर इकडे पारस आहे. यो गाइस, वेलकम बॅक टू माय अनदर व्हिडिओ. लय बदमाश पोरगा आहे. तर ठीक आहे, चला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि हो, लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनचं बटन दाबा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हां, आयुष्य हे खूप सुंदर आहे, रडत नाही तर तसंच राहा. तर चला, पुन्हा आपण एका व्हिडिओमध्ये भेटणार आहोत लवकरच. तर तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा आणि बाय.